नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल अकॅडमीच्या सर्व दर्शकांना मी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। तर बघा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची आपण क्विक रिव्हिजन आज डिस्कस करणार आहे। खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवतोय आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करतोय। भरपूर दिवस झाले व्हिडिओ पण अपलोड झालेला नाही आहे चॅनलवर। पण बघा, वॅकन्सी रिलेटेड अगर बोलायचं झालं तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेल की महाडिस्कॉम, महाट्रान्सको आणि महाजनको या एक्झामसाठी जे प्रिपरेशन करत होते आणि काही मार्क्सने त्यांचं सिलेक्शन आतापर्यंत राहिलं, त्यांनी अजिबात घाबरून जायची गरज नाही आहे, डिमोटिवेट व्हायची गरज नाही आहे। वॅकन्सी कधी येतील हे आपल्याला आज माहीत नाही आहे। तसं आपण मध्ये ऐकलं होतं की महाडिस्कॉम रिलेटेड वॅकन्सी एक्सपेक्टेड आहे सध्याच्या काही दिवसांमध्ये। ट्रान्सकोची तर मेगा रिक्रुटमेंट झालेली आहे, त्यामुळे थोडंसं शक्यता कमी आहे लवकर वॅकन्सी येण्याचे। आणि महाजनकोचं पण आपण पुढे प्रेडिक्ट करू शकतो, ठीक आहे। पण फक्त MSEBीच्या या 3च एक्झाम नाही आहेत, बाकी बऱ्याच एक्झाम्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट PSUच्या एक्झाम्स आहेत ज्या तुम्ही द्यायला पाहिजे तुमच्या प्रिपरेशनवरती। फॉर्म जरी तुम्हाला बघा कसं आहे, त्याच्यामध्ये वॅकन्सी खूप कमी आल्या म्हणून आपण प्रिपरेशन आपलं असलं तरी आपण फॉर्म भरत नाही की वॅकन्सी कमी आहे आणि कास्ट वाईज आपण विचार करतो माझ्या कास्टमध्ये कमी वॅकन्सी, OBCच्या कमी आहे, SCच्या कमी आहे। पण हा विचार सगळेच जण करतात आणि कुठेतरी मग कमी फॉर्म पडतात सेंट्रल गव्हर्नमेंट PSUच्याच एक्झाममध्ये। तर अशा वेळेस आपण अशा गोष्टीचा फायदा घेऊन आपलं सिलेक्शन तिथे एन्श्युअर करायला पाहिजे। कारण काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट PSUचे जॉबसुद्धा MSEBीला एकदम कॉम्पिटिटिव्ह जॉब आहेत। त्यामुळे अशा परीक्षांचा फॉर्म भरून आपलं सिलेक्शन करून आपल्या बाजूने सगळ्या गोष्टी वळवून घेण्याचं जे धाडस आहे ते तुम्ही केलं पाहिजे। आणि नुसतं फी आहे, 1000 रुपये फी असते, काही फॉर्म्सची 1500 असते म्हणून मी फॉर्म भरणार नाही असा विचार अजिबात करायचा नाही। तोच विचार आपला नंतर आपल्याला आपल्या ध्येयापासून मागे घेऊन जातो, एवढं मी तुम्हाला सांगेल। तर बघा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची रिव्हिजन आज आपण डिस्कस करणार आहे। आजचा व्हिडिओ मी हिंदीमध्ये बनवत नाही आहे त्याच्यासाठी की मराठी जेवढे लोक आहेत महाराष्ट्राचे त्यांच्यासाठी पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची रिव्हिजन एक सेपरेट व्हिडिओ आज मी इथे लॉन्च करतोय। तर ह्याच्यामध्ये कसं आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा तुमचा अभ्यास झालेला असेल पण कुठेतरी कसं आहे, रिव्हिजन कंटिन्यू चालू ठेवणं गरजेचं आहे, थांबून चालणार नाही मध्ये। म्हणून कसं आहे, मध्ये मध्ये मी आता रिव्हिजनवाल्या ज्या मला जसा वेळ मिळतो, जसा टाईम मिळतो तशा रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू व्हिडिओज अपलोड करत राहील। जसं की पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची आज आपण एकदम व्यवस्थित रिव्हिजन करू, म्हणजे तुम्हाला पण ओव्हरऑल जे पण तुमचं झालेलं आहे ते रिवाईज होऊन जाईल सगळं। या हिशोबाने मी ही व्हिडिओ बनवतो आहे। आणि दुसरी गोष्ट बोलायची झाली तर मला महत्त्वाच्या 2 अनाउन्समेंट आज करायच्या आहे। पहिली अनाउन्समेंट अशी आहे की आपण आपलं या ठिकाणी टेलिग्रामवरती काही चॅनल नव्हता आतापर्यंत, तर टेलिग्रामवरती एक हाय व्होल्टेज क्लब म्हणून एक चॅनल आहे, जे माझ्या मित्राचंच चॅनल आहे, जे आम्ही दोघे मिळून समजा चालवतो तिथे। तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो। तर हाय व्होल्टेज क्लब या आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण नक्की तिथे जाऊन व्हिजिट करा आणि फॉलो करा, ठीक आहे। त्याच्यावरती आपण नवीन नवीन आपल्या व्हिडिओच्या लिंक पण टाकत राहू आणि नवीन काही अपडेट्स त्याच्यावरती कंटिन्यू येत असतात, त्याच्यामुळे तुम्ही ते जॉईन करा। आणि दुसरी महत्त्वाची अनाउन्समेंट करायची झाली तर मी आणखी एक नवीन चॅनल माझं काढलेलं आहे। आता हे इलेक्ट्रिकल अकॅडमी रिलेटेड टेक्निकल चॅनल नाही आहे, पण आपल्या हिशोबाने म्हणजे ॲस्ट्रोलॉजी, वैदिक ॲस्ट्रोलॉजीच्या हिशोबाने माझा ॲडव्हान्स ॲस्ट्रोलॉजी कोर्स आता कंप्लीट झालेला आहे। आणि वैदिक ॲस्ट्रोलॉजी रिलेटेड महत्त्वाच्या राशींनुसार प्रत्येक महिन्याचा राशींनुसार व्हिडिओ मी त्या ठिकाणी अपलोड करत असणार आहे। तर त्या चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो। आता पॉवर इलेक्ट्रॉनिक्सला आपण सुरुवात करूया जास्त वेळ न घेता। तर बघा, सगळ्यात आधी आपण आता डिस्कशन करणार आहे स्विचेसचं, की स्विचेस आपले कोणकोणते आहेत। पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये फेवरेट क्वेश्चन आहे, स्विचेसवरती विचारला जातो जनरली। तर स्विचेसवरती जर बोलायचं झालं तर स्विचेस आपले वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण कन्सिडर करणार आहे। तर स्विचेसमध्ये तुमच्या 3 कॅटेगरी पडतात। या 3 कॅटेगरीबद्दल मी सगळ्यात आधी बोलतो। तर तुम्हाला माहितीच आहे, एक असतो तुमचा अनकंट्रोल स्विच। हे सगळं तुम्ही वाचलेलं आहे, आपण फक्त रिवाईज करतोय। आणि जे नवीन लोक ज्यांनी आतापर्यंत वाचलेलं नसेल किंवा अभ्यास पेंडिंग आहे तरीसुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा हे बेनिफिशियलच आहे। आणि AEJ रिलेटेड एक्झामसाठी हा व्हिडिओ आहे, ठीक आहे। तर ह्याचा फायदा तुम्हाला गेट ESCसाठी होणार, पण AEJ डेडिकेटेड व्हिडिओ आहे आणि अकॅडमिकसाठी महत्त्वाचा आहे। अनकंट्रोल स्विच, त्यानंतर तुमचा सेमी कंट्रोल स्विच असं दुसरी कॅटेगरी पडते आपली, आणि तिसरी कॅटेगरी पडते फुल्ली कंट्रोल स्विच, बरोबर। मग आता याच्यात तुम्ही सांगाल की अनकंट्रोल स्विच म्हणजे काय,
तर ऑन स्टेट आणि ऑफ स्टेट दोघी गोष्टी आपल्या हातात नाही आहे त्याच्या. म्हणजे ऑन स्टेट आणि ऑफ स्टेट दोघी पण स्टेट्स आपण त्याच्या म्हणजे आपण कंट्रोल नाही करू शकत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय येईल मग, डायोड. तुम्हाला माहितीच आहे डायोड तुमचा कंडक्शनमध्ये येण्यासाठी त्याचं जे व्होल्टेज आहे ते 0.7 व्होल्टचा त्याचा व्होल्टेज ड्रॉप होतो. म्हणजे 0.7 व्होल्टच्या वरती व्होल्टेज गेल्यावरती डायोड आपला कंडक्शन मोडमध्ये येतो. पण त्याची ऑन स्टेटसुद्धा आपण कंट्रोल करू शकत नाही आणि ऑफ स्टेट पण कंट्रोल करू शकत नाही. तसंच दुसरं एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय द्याल, डायाक. डायाकसुद्धा एक अनकंट्रोल स्विच आहे. तर याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला. सेमी कंट्रोल स्विच कोणकोणते आहे मग, तर सेमी कंट्रोल स्विचबद्दल बोलायचं झालं तर SCR तुमचा सेमी कंट्रोल स्विच झाला, कारण त्याची ऑन स्टेट आपण कंट्रोल करू शकतो. त्याला ऑन करायचं SCRला, तर SCRला गेट पल्स द्यावी लागते, आपल्याला माहितीच आहे. गेट पल्स दिल्यावर तो ट्रिगर होतो आणि ऑन होतो. पण ऑफ त्याला आपल्याला करता नाही येत. ऑफ स्टेट त्याची कंट्रोलेबल नाही आहे, की गेट पल्स तुम्ही दिली आणि तो ऑफ झाला, जसं की होत नाही. GTOमध्ये ते पॉसिबल आहे, पण इथे पॉसिबल नाही आहे. बरोबर. तर सेमी कंट्रोल स्विच झाला, मग तो फक्त ऑन स्टेट कंट्रोल होते. तसंच आणखी एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय द्याल, ट्रायाकसुद्धा एक तुमचा सेमी कंट्रोल स्विच आहे. ठीक आहे, ट्रायाक. आता फुल्ली कंट्रोल स्विच कोणकोणते आहे मग, तर फुल्ली कंट्रोल स्विचमध्ये तुमचं BJT येणार. ठीक आहे, व्होल्टेज कंट्रोल स्विच आहे ना, BJT करंट कंट्रोल स्विच आहे. मॉस्फेट येणार, व्होल्टेज कंट्रोल स्विच आहे तुमचा. ठीक आहे, बाद तुमचा IGBT येणार. GTO ज्याचं मी बोललो आता, GTOसुद्धा तुमचा फुल्ली कंट्रोल स्विच येणार. तर स्विचेसचं क्लासिफिकेशन माहीत पाहिजे. याच्यावरती ऑप्शनल तुमचे वेगवेगळे क्वेश्चन तिथे फ्रेम केले जातात आणि त्याच्यावरती तुम्हाला घुमवलं जातं वेगवेगळे स्टेटमेंट्स देऊन. तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की कोणतं सेमी कंट्रोल आहे आणि कोणतं फुल कंट्रोल आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढे मला डिस्कस करायचं झालं तर काय विचारलं जातं की तुमचा युनिपोलर स्विच आहे का बायपोलर स्विच आहे. ही एक गोष्ट असते, युनिपोलर स्विच आहे की बायपोलर स्विच आहे असं विचारतात. कोणतंही डिव्हाइस देतात आणि सांगा म्हणतात. तर हे एक झालं. आणि दुसरं तुमचं हे पण असतं की युनिपोलर डिव्हाइस आहे का बायपोलर डिव्हाइस आहे. मग आता तुम्ही म्हणाल युनिपोलर स्विच आणि बायपोलर स्विच वेगळं आणि युनिपोलर डिव्हाइस आणि बायपोलर डिव्हाइस वेगळं, मग याच्यामध्ये फरक काय आहे, नेमके काय असे फरक आहे की हे दोघी युनिक गोष्टी वेगवेगळ्या बनवतात. तर बघा, युनिपोलर स्विच आणि बायपोलर स्विच यांची कन्सेप्ट वेगळी आहे आणि युनिपोलर डिव्हाइस आणि बायपोलर डिव्हाइसची पण कन्सेप्ट वेगळी आहे. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन कोणीच करायचं नाही. युनिपोलर स्विच आणि बायपोलर स्विच म्हणजे हे काय दाखवतं, व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅबिलिटी दाखवतं. व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅबिलिटी. आता ही जर फॉरवर्ड कंडिशनला किंवा रिव्हर्स कंडिशनला कोणत्याही एका कंडिशनला फक्त जर तुमचा स्विच जो आहे, तर व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅबिलिटी म्हणजे काय की एका डायरेक्शनलाच ते व्होल्टेज ब्लॉक करू शकतं, दुसऱ्या डायरेक्शनला ते व्होल्टेज ब्लॉक करू शकत नाही. हे झालं युनिपोलर स्विचमध्ये. आणि बायपोलर स्विचमध्ये दोघी डायरेक्शनला व्होल्टेज तुमचं ब्लॉक करू शकतं. मग हे काय, आता युनिपोलर आणि बायपोलर डिव्हाइस ही काय भानगड आहे, तर ही भानगड अशी आहे की ॲज पर मेजॉरिटी अँड मायनॉरिटी कॅरियर्स, ॲज पर मेजॉरिटी अँड मायनॉरिटी कॅरियर्स आपण याला हे करतो. मग याच्यात कसं आहे माहिती आहे का, बायपोलर डिव्हाइस जर असेल ना तर ते मेजॉरिटी आणि मायनॉरिटी दोघी कॅरियर कंडक्ट करू शकतं. युनिपोलर असं आहे की फक्त मेजॉरिटी कॅरियर डिव्हाइस येते. युनिपोलर म्हणजे फक्त मेजॉरिटी कॅरियर डिव्हाइस आहे. हा फरक फक्त लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये कसं आहे, याचे एक्झाम्पल जर आता द्यायचे झाले तर तुम्ही काय देणार, तर तुम्हाला काही विचारू शकतात ऑप्शनमध्ये. तर तुम्हाला माहीत पाहिजे हा डिफरन्स की युनिपोलर स्विच कोणते आणि बायपोलर कोणते. तर व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅबिलिटी एका साईडने असेल तर युनिपोलर स्विच आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं डायोड येणार. ठीक आहे, BJT पण येणार, तुमचं IGBT येणार याच्यामध्ये. बरोबर. त्याच्यानंतर तुमचं मॉस्फेट पण याच्यामध्ये येणार युनिपोलर स्विचमध्ये. बायपोलर स्विचमध्ये काय येणार मग, तर बायपोलर स्विचमध्ये तुमची थायरिस्टरची सगळी फॅमिली येते, लक्षात ठेवायचं, जी व्होल्टेज दोघी साईडने ब्लॉक करू शकते. SCR येणार, GTO SCR येणार, त्याच्यानंतर ट्रायाक येणार, त्याच्यानंतर डायाक येणार. हे सगळे तुमचे बायपोलर स्विच आहे. मग आता युनिपोलर आणि बायपोलर डिव्हाइस यांचा फरक तर मी तुम्हाला सांगितला की युनिपोलर फक्त मेजॉरिटी कॅरियर डिव्हाइस आहे आणि बायपोलर जे ते तुमचं मेजॉरिटी ॲज वेल ॲज मायनॉरिटी कॅरियर डिव्हाइस आहे. बरोबर. मग आता युनिपोलर डिव्हाइस फक्त लक्षात ठेवायचे, ते लक्षात राहिले तर बायपोलर डिव्हाइस तुम्हाला सगळे ते सोडून सगळे बायपोलर डिव्हाइस आहे. मग युनिपोलर डिव्हाइस कोणकोणते, तर मॉस्फेट आणि शॉर्टकी डायोड हे जे ना, हे दोन तुमचे युनिपोलर डिव्हाइस आहे. मग बायपोलरमध्ये बाकी सगळे येतात तुमचे, मग BJT IGBT जे राहिले ते सगळे, GTO. ठीक आहे, SCR येईल तुमचा. बरोबर. डायाक येईल, ट्रायाक येईल, हे सगळे त्याच्यामध्ये येतील. तर हे लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला आय होप की लक्षात आलं असेल
सेमी कंट्रोल, अनकंट्रोल आणि फुल्ली कंट्रोल स्विच कोणते, युनिपोलर बायपोलर स्विच कोणते, युनिपोलर बायपोलर डिव्हाइस कोणते. आता आणखी एक याच्यामध्ये मजा अशी आहे की आणखी हे विचारतात की डायरेक्शनच्या हिशोबाने सांगा, मग युनिडायरेक्शनल की बाय डायरेक्शनल. मग ह्याचे 2 कॅटेगरी पडतात, युनिडायरेक्शनल डिव्हाइस आणि बाय डायरेक्शनल डिव्हाइस. मग आता हे तर बेसिक आहे, हे तुम्हाला माहीतच पाहिजे, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन नकोच आहे. मग युनिडायरेक्शनल डिव्हाइस म्हणजे जे एकाच डायरेक्शनला करंट कंडक्ट करताय. तर युनिडायरेक्शनल कोणकोणते झाले, मग डायोड झाला बरोबर, त्याच्यानंतर SCR झाला तुमचा, GTO SCR झाला बरोबर, त्याच्यानंतर IGBT झाला तुमचा बरोबर, त्याच्यानंतर BJT पण येईल ना. बाय डायरेक्शनलमध्ये काय येईल, तर बाय डायरेक्शनलमध्ये लक्षात ठेवा ट्रायाक डायाक हे दोघी बाजूने कंडक्ट करतात, आपल्याला माहितीच आहे. तर ट्रायाक डायाकसुद्धा येईल आणि मॉस्फेटसुद्धा बाय डायरेक्शनल डिव्हाइस आहे. लोक विसरून जातात की मॉस्फेट युनिडायरेक्शनल आहे की बाय डायरेक्शनल, तर मॉस्फेट हा तुमचा बाय डायरेक्शनल डिव्हाइस आहे, हे लक्षात ठेवायचं. पण तरी लक्षात ठेवा स्टँडर्ड मॉस्फेट जो आहे ना तो युनिडायरेक्शनल स्विच असतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण आता पुढे जाऊ शकतो. बाय डायरेक्शनल डिव्हाइस आहे पण तो युनिडायरेक्शनल स्विच असतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता एवढं तुम्ही लक्षात आलं असेल तुम्हाला, तर आता आपण पुढे जाऊ. तुम्हाला डिफरन्स माहीत पाहिजे PN जंक्शन डायोड आणि शॉटकी डायोडचा, कारण ह्याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा क्वेश्चन फिरवले जातात की PN जंक्शन डायोड आणि शॉटकी डायोडमध्ये काय डिफरन्स आहे. तर बेसिक गोष्टी तरी तुम्हाला माहीत पाहिजे PN जंक्शन डायोड आणि शॉटकी डायोडमध्ये. तर डिफरन्स जर घ्यायचा झाला तर PN जंक्शन डायोडमध्ये हाय व्होल्टेज ड्रॉप होतो बरोबर. हाय व्होल्टेज ड्रॉप म्हणजे फॉरवर्ड ब्लॉकिंग व्होल्टेज जे आहे ना त्याचं ते 0.6 to 1.7 व्होल्ट असतं. शॉटकी डायोडमध्ये तसं नसतं, शॉटकी डायोडमध्ये व्होल्टेज ड्रॉप कमी होतो. शॉटकी डायोडमध्ये 0.15 to 0.45 व्होल्ट एवढाच फक्त व्होल्टेज ड्रॉप होतो. दुसरी गोष्ट बोलायची झाली तर स्विचिंग स्पीडबद्दल बोलू आपण. स्विचिंग स्पीड ह्याचा कमी असतो, PN जंक्शन डायोडला लो स्विचिंग स्पीड असतो आणि शॉटकी डायोड जो आहे त्याला हाय स्विचिंग स्पीड असतो. मग आता आपल्याला स्विचिंग स्पीड हाय असलेलं डिव्हाइस कधी पण आपण प्रेफर करू. तुम्हाला शॉटकी डायोड आणि PN जंक्शन डायोड 2 गोष्टी दिल्या तर तुम्ही शॉटकी प्रेफर कराल ना. लो फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन असतील तर तुम्ही PN जंक्शन प्रेफर करू शकता, जिथे फ्रिक्वेन्सी लो फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशनसाठी. पण हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशनसाठी तुम्ही शॉटकी डायोडच प्रेफर कराल, कारण हाय स्विचिंग स्पीड आहे त्याला बरोबर. अजून गोष्ट बोलायची झाली तर PN जंक्शन तुमचा बायपोलर डिव्हाइस आहे. PN जंक्शन डायोड जो आहे तो तुमचा बायपोलर डिव्हाइस आहे बरोबर. पण तुमचं शॉटकी डायोड जे ते युनिपोलर डिव्हाइस आहे, आत्ता आपण बघितलं बरोबर. मेजॉरिटी कॅरियर डिव्हाइस असल्यामुळे युनिपोलर डिव्हाइस आहे. तर हा बेसिक डिफरन्स जो आहे ना हा तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊ, SCR बद्दल थोडंसं डिस्कशन करू, कारण मॅक्सिमम प्रश्न पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे विचारतील तर SCRवर विचारतील. मग SCR काय आहे, तर सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर आहे, आपल्याला माहिती आहे. सिलिकॉन कंट्रोल स्विच आहे हा SCR. याच्यामध्ये काय असतं तर तुमचे PN लेअर असतात. SCRमध्ये तुमचे 4 लेअर बघायला मिळतात बरोबर. PN लेअर, PN असे 4 लेअर पाहायला मिळतात. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मजा अशी असते की हे 3 टर्मिनल्स असतात, याला ॲनोड कॅथोड आणि गेट, आपल्याला माहितीच आहे ॲनोड कॅथोड गेट. याच्यामध्ये हे 3 टर्मिनल झाले, जंक्शन असतात 3, J1 J2 आणि J3, म्हणजे 4 लेअर 3 जंक्शन 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. आता हे जे प्लस रिप्रेझेंट करतात हे हाय डोपिंग कॉन्सन्ट्रेशन दाखवतात दोघी बाजूने. ठीक आहे, हाय डोपिंग कॉन्सन्ट्रेशन असतं त्यांना, इथे पण हाय डोपिंग कॉन्सन्ट्रेशन असतं. हे तुमचं लो डोपिंग कॉन्सन्ट्रेशन असतं इथे बरोबर. आणि हे जे आहे इथे काहीच नाही आहे प्लस मायनस साईन, म्हणजे हे मॉडरेट डोपिंग कॉन्सन्ट्रेशन हा जो मधला P लेअर आहे त्याला असतं मॉडरेट डोपिंग कॉन्सन्ट्रेशन. आता गेट टर्मिनल दिलेला आहे, गेटला तुम्ही गेट करंट त्याच्यामध्ये फ्लो झाला, गेट पल्स दिली की मगच तुमचा SCR ट्रिगर होतो. कारण काय असतं इथे तुमचा डिप्लेशन लेअर फॉर्म झालेला असतो, या ठिकाणी इथे हा पूर्ण डिप्लेशन लेअर असतो. आता याच्यात कधी कधी प्रश्न विचारतात की डिप्लेशन लेअर मधल्या N लेअरच्या बाजूला जास्त असतो की P लेअरच्या बाजूला, म्हणजे इथे जास्त असतो का इथे जास्त असतो, तर N लेअरच्या बाजूला जास्त असतो, कारण लोअर डोपिंग कॉन्सन्ट्रेशन जिथे असतं ना तिथे डिप्लेशन लेअर जास्त बनतो. मग आता हा डिप्लेशन लेअर फोडून काढायचा आहे आपल्याला, याच्यासाठीच गेट करंट आपल्याला एक मायनर मिली ॲम्पियरमध्ये आपला गेट करंट आपण देतो आणि त्याच्याने तो डिप्लेशन लेअर फोडून काढतो. कारण काय असतं जनरली SCR जो आहे तो आपला SCRचे 3 मोड्स असतात बरोबर. कोणकोणते असतात 3 मोड, एक असतो तुमचा फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड बरोबर, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड. एक कोणता असतो फॉरवर्ड कंडक्शन मोड असतो.
फॉरवर्ड कंडक्शन मोड आणि एक कोणता असतो रिव्हर्स ब्लॉकिंग मोड, बरोबर. मग आता फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये काय असतं, मी आता एवढं ड्रॉ करत नाही इथे कारण मग आपला टाईम जाईल, बऱ्याच लोकांची रिव्हिजन झाली ऑलरेडी, त्यांना एक जस्ट ओव्हरव्ह्यू म्हणून हवं आहे. मग आता फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये कसं असतं, ॲनोड विथ रिस्पेक्ट टू कॅथोड काय असतो, पॉझिटिव्ह असतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह असतं इथे निगेटिव्ह असतं फॉरवर्ड ब्लॉकिंगमध्ये, बरोबर. आणि फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये गेटला आपण ट्रिगर करत नाही. मग गेटला ट्रिगर न केल्यामुळे इथे हे जंक्शन J1 आणि J3 जे असतात हे तुमचे फॉरवर्ड बायसमध्येच असतात, पण मधला जो जंक्शन आहे ना हा रिव्हर्स बायसमध्ये असतो मधला जंक्शन. मग आता हा रिव्हर्स बायसमधला जो जंक्शन आहे त्याला आपल्याला फॉरवर्ड बायसमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे, बरोबर. मग फॉरवर्ड बायसमध्ये त्याचं रूपांतर जर करायचं असेल तर गेट पल्स आपल्याला द्यावी लागते. मग गेट पल्स दिल्यावर तो डिप्लेशन लेअर फोडून काढतो मधला आणि मिली ॲम्पियरमध्ये ही गेट पल्स देतो आपण आणि नंतर ती डिप्लेशन लेअर फोडून काढल्यावरती मोठा आपला SCR मधून करंट फ्लो होतो. म्हणजे IG जो आहे गेट करंट तो मिली ॲम्पियरमध्ये असतो आणि मग ॲनोड करंट जो SCRचा तो आपला किलो ॲम्पियरमध्ये असतो, एवढं लक्षात ठेवा. मग SCR आपला चालू होतो. मग नंतर तुम्ही गेट पल्स काढून जरी घेतली तरी नंतर काही फरक पडत नाही, एकदा SCR चालू झाला की गेट पल्स तुम्ही द्या की नका देऊ काही फरक पडत नाही, चालू करण्यासाठी फक्त लागते. आणि मग बंद आपल्याला नाही करता येत त्याला, एकदा चालू झाल्यावरती त्याला आपल्याला कंट्रोल नाही करता येत, बंद करायसाठी आपण त्याला कंट्रोल नाही करू शकत, म्हणून तो सेमी कंट्रोल डिव्हाइस आहे. मग त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स होत्या फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेटच्या, तर त्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहीत पाहिजे त्या आपण पेपरला विचारू शकतात. त्याच्यामध्ये महत्त्वाची कन्सेप्ट एवढीच आहे की लॅचिंग करंट आणि होल्डिंग करंट यांच्यातला डिफरन्स माहीत पाहिजे, लॅचिंग करंट आणि होल्डिंग करंटच्या मधला. तर लॅचिंग करंट हा टर्न ऑनशी रिलेटेड आहे, SCR टर्न ऑन करताना लॅचिंग करंट रिलेटेड आहे आणि टर्न ऑफशी रिलेटेड तुमचा होल्डिंग करंट आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. SCR टर्न ऑन करताना आपण जो गेट करंट देतो तर गेट करंट आपला दिल्यावरती SCR काय करतो, त्याचा जो डिप्लेशन लेअर आहे तो थोडा कमी कमी होत जातो आणि मग फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमधून SCR फॉरवर्ड कंडक्शन मोडमध्ये जातो, बरोबर. मग हा जो लॅचिंग करंट असतो ना हा लॅचिंग करंट आपला एक ॲनोड करंट जेवढा आपला फ्लो होणार आहे तर एक सर्टन ड्युरेशनपर्यंत आपल्याला गेट करंट जो आहे आपला तो किती ड्युरेशनपर्यंत आपण द्यायला पाहिजे ह्याच्यावरती ठरेल की आपला SCR चालू होणार आहे की नाही होणार आहे, बरोबर. ही एक कन्सेप्ट असते. आणि हा जो लॅचिंग करंट असतो हा होल्डिंग करंटपेक्षा कधी पण मोठा असतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. याचा रेशो पण बऱ्याचदा विचारतात की लॅचिंग करंट टू होल्डिंग करंटचा रेशो ॲप्रॉक्सिमेटली किती पाहिजे, तर तो 1.5 to 2 पाहिजे, ठीक आहे. असे ऑप्शन्स देऊन तुम्हाला विचारतात. तर आता लॅचिंग करंट म्हणजे काय, मिनिमम अमाऊंट ऑफ करंट रिक्वायर टू टर्न द SCR ऑन, बरोबर. हा झाला तुमचा लॅचिंग करंट. पण होल्डिंग करंट म्हणजे काय आहे की असा करंट की त्याच्या खाली जर तुमचा करंट गेला तर SCR बंद होणार आहे. म्हणजे होल्डिंग करंटच्या वरती थोडासा तुमचा करंट असेल तर तुमचा SCR टर्न ऑफ होणार नाही, पण त्याच्या खाली जर तुमचा करंट गेला होल्डिंग करंटच्या खाली तर SCR तुमचा बंद होऊन जाईल, बरोबर. त्यामुळे मिनिमम अमाऊंट ऑफ करंट रिक्वायर्ड फॉर SCR टू कीप इट इन ऑन कंडिशन असं जर आपण म्हटलं तर तो होल्डिंग करंट राहील की तो SCRला ऑन ठेवण्यासाठी एवढा करंट तरी पाहिजेच आहे. पण स्टार्टिंगला SCR ऑन करायच्या वेळेस तुम्हाला मिनिमम लॅचिंग करंट एवढा करंट लागेल SCRला, तेव्हाच SCR तो ऑन होईल. होल्डिंग करंट इतका दिला तेव्हा तर चालेल का, नाही, SCR तेव्हा ऑन होणार नाही. ही फक्त कन्सेप्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा. मग आता आपण पुढे वळूया. पुढे महत्त्वाचे SCR रिलेटेड सुद्धा गोष्टी बऱ्याच तशा विचारल्या जातात. आता त्याच्यामध्ये एवढ्या डिटेलमध्ये मी घुसत नाही, त्याच्यामध्ये फक्त आपण महत्त्वाचं एक ओव्हरव्ह्यू घेऊ की बघा आपण सिरीज आणि पॅरलल ऑपरेशन ऑफ SCR बघितलं होतं, सिरीज अँड पॅरलल ऑपरेशन ऑफ SCR. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय बघाल, SCR तुमचे सिरीजमध्ये कनेक्ट केले जातात. तर हे कशासाठी, SCR असे मल्टिपल SCR आपण सिरीजमध्ये कनेक्ट करतो, हे कशासाठी, तर टू मीट व्होल्टेज डिमांड. व्होल्टेज डिमांड आपल्याला मीट करायची असेल तर आपण हे सिरीज कनेक्शन करू. पण आपण पॅरलल कनेक्शन पण करू शकतो, बरोबर. तर पॅरलल कनेक्शन कशासाठी, मग तर पॅरलल कनेक्शन आपण करंट डिमांड आपली फुलफिल करायची असेल, टू मीट करंट डिमांड, टू शेअर द करंट असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपण पॅरललची सुद्धा स्ट्रिंग बनवून आपका जर हाय करंट असेल तर अशा वेळेस आपण पॅरलल ऑपरेशन करू SCRचं. मग आता ह्याच्या रिलेटेड न्यूमेरिकल तुम्हाला विचारले जातात. कसं असतं याच्यामध्ये की स्ट्रिंग इफिशियन्सी आपण पॉवर सिस्टीममध्ये बघतो तशी पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण स्ट्रिंग इफिशियन्सी SCRशी रिलेटेड असते. मग ती सिरीजसाठी जर बघायची झाली तर आपण सिरीजसाठी असते टोटल स्ट्रिंग व्होल्टेज
कारण तिथे तुमचं व्होल्टेजसाठी करतो ना आपण, व्होल्टेज डिमांड मीट करायसाठी. तर टोटल स्ट्रिंगचं व्होल्टेज डिवायडेड बाय एन इंटू व्होल्टेज रेटिंग ऑफ 1 SCR, व्होल्टेज रेटिंग एका SCRची. मग आता याच्यामध्ये कसं आहे, एन काय डिनोट करतो तुमचा, तर नंबर ऑफ SCRs, नंबर ऑफ सिरीज कनेक्टेड SCRs जितके आपण लावलेले आहेत. तर अशा पद्धतीने स्ट्रिंग इफिशियन्सी येते. जसं पॉवर सिस्टीममध्ये होतं तसंच आहे इकडे. आता ही स्ट्रिंग इफिशियन्सी सिरीजची झाली. स्ट्रिंग इफिशियन्सी पॅरलल कॉम्बिनेशनची काय होईल, तर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये व्होल्टेज सेम असतं, करंट डिफर करतो ना, मग जे डिफर करतं ते घ्यायचं. मग काय येईल, टोटल स्ट्रिंग करंट डिवायडेड बाय एन इंटू करंट रेटिंग ऑफ 1 SCR. एन म्हणजे काय, नंबर ऑफ SCR जेवढे आपण पॅरललमध्ये कनेक्ट करू. तर नंबर ऑफ पॅरलल पाथ येईल तिकडे, कारण नंबर ऑफ SCR पॅरललमध्ये कनेक्ट करू म्हणजे एका पाथमध्ये किती आहे, म्हणजे किती पॅरलल पाथ्स आहे असं आपण म्हणू शकतो, इंटू करंट रेटिंग ऑफ 1 SCR. तर अशा पद्धतीने पॅरललची इफिशियन्सी येईल. मग डी रेटिंग फॅक्टरवरती पण प्रश्न येतो बरं याच्यावर. इफिशियन्सी आपण काढून घेतो, मग ते म्हणतात डी रेटिंग फॅक्टर किती आहे, तर तो असतो 1 मायनस ती काढलेली इफिशियन्सी. एवढं केलं की तुम्हाला डी रेटिंग फॅक्टरसुद्धा मिळतो. मग आता हे प्रॉब्लेम्स काय येतात, सिरीज कनेक्टेड SCR जर तुम्ही असा कनेक्ट केला तर सिरीज कनेक्टेड SCRचे प्रॉब्लेम्स काय असतात ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर सिरीज कनेक्टेड SCR ह्याच्यासाठी जर प्रॉब्लेम्स विचारायचे झाले सिरीज कनेक्टेडसाठी, तर अनइक्वल व्होल्टेज शेअरिंग होतं त्यांच्यामध्ये. ऑब्वियस गोष्ट आहे की प्रत्येकाचं SCRमध्ये हे व्होल्टेज ड्रॉप वेगवेगळा होईल, त्यामुळे अनइक्वल व्होल्टेज शेअरिंग होणार. हे एक महत्त्वाचं फॅक्टर असतं. हे का होईल, ड्यू टू प्रत्येकाचं जे ब्लॉकिंग व्होल्टेज आहे ते वेगळं आहे, फॉरवर्ड ब्लॉकिंग व्होल्टेज. तर डिफरंट VBO, ठीक आहे, फॉरवर्ड ब्लॉकिंग व्होल्टेज प्रत्येकाचं वेगळं आहे. त्याच्यामुळे डिफरंट VBOमुळे काय होईल, अनइक्वल व्होल्टेज शेअरिंग होईल. आणि त्याच्यासाठी सोल्युशन काय, मग स्टॅटिक इक्विलायझेशन सर्किट हे आपण त्याच्यासाठी वापरतो. तर सोल्युशन पण आहे सिरीज कनेक्टेड SCRसाठी की स्टॅटिक इक्वलायझिंग सर्किट आपण त्याच्यासाठी वापरतो. तर हे सुद्धा कुठेतरी तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की स्टॅटिक इक्विलायझिंग सर्किट हे आपण त्याच्यासाठी वापरतो. आता कसं आहे, अनइक्वल व्होल्टेज शेअरिंग होतं आहे, तर आता ह्याचा आणखी आपण काय करू शकतो, आणखी अनइक्वल व्होल्टेज शेअरिंग हा एक त्याचा तोटा आहे सिरीज कनेक्टेड SCR आपण टाकल्यावरती. पण आणखी काय येणार, तर आणखी आपल्याला एक तोटा पाहायला मिळतो, डिफरन्स इन रिव्हर्स रिकव्हरी कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे आणखी एक कॉज मिळाला अनइक्वल व्होल्टेज शेअरिंगचा, की डिफरन्स असते तुमची रिव्हर्स रिकव्हरी कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येकाची. तर रिव्हर्स रिकव्हरी कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी असल्यामुळे हे होतं. मग हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल मला, अनइक्वल व्होल्टेज शेअरिंगचा मी स्टॅटिक इक्विलायझेशनने केला, डिफरन्स इन रिव्हर्स रिकव्हरी कॅरेक्टरिस्टिक्सचा सॉल्व्ह करण्यासाठी डायनॅमिक इक्विलायझेशन सर्किट आपण वापरू. एवढं फक्त लक्षात ठेवा. आता हे झालं तुमचं सिरीज कनेक्टेड SCRसाठी. मग आता पॅरलल कनेक्टेड SCRसाठी काय हे सुद्धा माहीत पाहिजे. तर पॅरलल कनेक्टेड SCRमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात ह्याच्यावरती सुद्धा आपण विचार केला पाहिजे. SCR तुम्ही पॅरललमध्ये कनेक्ट केले तर तिकडे जसं सिरीजमध्ये कनेक्ट केल्यावर अनइक्वल व्होल्टेज शेअरिंग होत होती, इकडे काय होईल, अनइक्वल करंट शेअरिंग होईल, बरोबर. मग अनइक्वल करंट शेअरिंगसाठी याचे कॉजेस काय, तर कॉजेस तुम्हाला माहीत पाहिजे अनइक्वल व्होल्टेज शेअरिंग का होतं आहे. तर डिफरन्स तुमचा कशामुळे होतो आहे, इथे जो डिफरन्स आहे तो फॉरवर्ड कंडक्शन कॅरेक्टरिस्टिक्सचा डिफरन्स आहे. प्रत्येक SCRची फॉरवर्ड कंडक्शन कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी असल्यामुळे अनइक्वल शेअरिंग होऊ शकतं. आणि हे अनइक्वल शेअरिंग आपल्याला अवॉइड करायचं आहे. मग हे अवॉइड करण्यासाठी सोल्युशन काय, तर सोल्युशन आहे करंट इक्वलायझेशन सर्किट आम्ही वापरू. करंट इक्वलायझेशन सर्किट आपण वापरू, ठीक आहे. तर हे महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला I²R रेटिंग ऑफ SCR बद्दल विचारलं जाऊ शकतं. I²R रेटिंग ऑफ SCR ही काय भानगड आहे. तर हे लक्षात ठेवा की मॅक्सिमम एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द SCR बिफोर फॉल्ट इज क्लिअर. फॉल्ट क्लिअर होण्याच्या आधी मॅक्सिमम SCR किती एनर्जी ॲब्झॉर्ब करतोय, ठीक आहे. आणि एक विचारू शकता, सर्च करंट रेटिंग ऑफ SCR. सर्च करंट रेटिंग ऑफ SCR. तर सर्च करंट रेटिंग ऑफ SCR काय आहे, सर्च करंट काय असतो, हा तुमचा एक नॉन रिपिटेटिव्ह सायनोसॉइडल करंट असतो. नॉन रिपिटेटिव्ह सायनोसॉइडल करंट जो एक असा सडन येतो आणि चालला जातो, बरोबर, पण तो वेवफॉर्म डिस्टर्ब करतो. मग अशा वेळेस काय होतं,
की सर्च करंटला अजून डेफिनेशन द्यायची झाली तर हा एक मॅक्सिमम अमाऊंट ऑफ करंट असतो जो की SCR मधून फ्लो होतो ड्युरिंग डिस्टर्बन्सच्या केसमध्ये मॅक्सिमम अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतो, ज्याला आपण सर्च करंट म्हणतो. तुम्ही लिहून घेऊ शकता तसं. मग आता सर्च करंट रेटिंग आपल्याला काढायला लावली कोणी, तर कशी काढाल तुम्ही? तुम्हाला सपोज फॉर एक्झाम्पल हाफ सायकल सर्च करंट रेटिंग दिलेली आहे. हाफ सायकल सर्च करंट रेटिंग ही तुम्हाला दिलेली आहे समजा 2000 अँपिअर आणि सर्च करंट रेटिंग काढा असं म्हटलं तर काय कराल तुम्ही? सिम्पली √2 त्याला डिवाइड कराल. ठीक आहे, मग तुम्हाला सर्च करंट रेटिंग मिळून जाईल. अशा पद्धतीचे न्यूमेरिकल हे विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर SCRमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी होऊन जाते की गेट सर्किटच्या बद्दलही विचारलं जातं बऱ्याचदा की SCRचं जे गेट सर्किट आहे म्हणजे गेटला आपण कसं गेट सर्किट आहे, समजा रेजिस्टन्स लावला आहे तुम्ही, इंटरनल रेजिस्टन्स आहे, त्याला SCRमधून गेट करंट फ्लो होतो आहे. ठीक आहे, इथे एक बॅटरी काढतो मी. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने हे गेट सर्किट आहे आणि व्होल्टेज ड्रॉप VG म्हणजे गेट पल्स तुम्ही जी देताय ती त्याला लावलेली. मग याच्यावरून तुम्ही काय हे करतात डेरिवेशन की हे जे व्होल्टेज आहे ते तुमचं गेट पल्सचं व्होल्टेज प्लस हा होणारा इंटरनल ड्रॉप गेट सर्किटमधला, बरोबर. तर हे तुमचं एक फॉर्म्युला तयार झाला. मग तुमचा स्लोप काय येईल SCRमध्ये इथे गेट सर्किटमध्ये, तर गेट व्होल्टेज डिवायडेड बाय गेट करंट हा तुमचा स्लोप बनला रेजिस्टन्स गेटचा, बरोबर. आणि एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, गेट पॉवर डिसिपेशन. तर गेट पॉवर डिसिपेशन ज्याला आपण PG म्हणू ते किती होईल? VG × IG, गेट व्होल्टेज × गेट करंट. तर ह्याच्यावरती हे तिघी फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ह्याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं. तर या न्यूमेरिकलचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. ओके, तर मी तुम्हाला सांगून दिलं, क्ल्यूज दिले. बघा कसं आहे, याच्यामध्ये मी महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुमच्या कवर व्हायला पाहिजे त्या तुम्हाला सांगतो आहे. याच्यात तुमचं कोणता पॉईंट राहिला असेल तर डिटेलमध्ये जाऊन तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे, हे तुम्हाला त्याच्यासाठी मी सांगतो आहे. आता सर्वात महत्त्वाचं हे SCRच्या टर्न ऑन मेथड्स विचारल्या जातात. टर्न ऑन मेथड्स ऑफ SCR. मग टर्न ऑन मेथड्स ऑफ SCRमध्ये आपल्या कोणकोणत्या मेथड्स आहेत SCRच्या टर्न ऑन व्हायच्या? एक तुमचं येतं समजा फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग मेथड असते, बरोबर. फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग असेल. एक तुमची गेट ट्रिगरिंग असते जी की आपण नॉर्मली यूज करतो. गेट ट्रिगरिंग आहे. DV/dt ट्रिगरिंग आहे. त्यानंतर लाईट ट्रिगरिंग आहे, बरोबर. त्याच्यानंतर टेम्परेचर ट्रिगरिंग आहे ज्याला आपण थर्मल ट्रिगरिंग पण म्हणतो, बरोबर. अशा ट्रिगरिंग मेथड्स तुम्हाला पाहायला मिळतात. मग आता फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग काय की हाय अमाऊंट ऑफ फॉरवर्ड व्होल्टेज SCRला अप्लाय करायचं विदाऊट गेट पल्स देतात आणि गेट पल्स न देता हाय अमाऊंट ऑफ फॉरवर्ड व्होल्टेज SCRला लावायचं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. किलो व्होल्टमध्ये ते व्होल्टेज लावावं लागतं कारण SCRची फॉरवर्ड ब्लॉकिंग कॅपॅसिटी डायोडसारखी नाही आहे. डायोड 0.7 व्होल्ट त्याची झाली, इथे किलो व्होल्टमध्ये असते ती. 10 kVच्या अराउंड असते फॉरवर्ड ब्लॉकिंग कॅपॅसिटी. एवढं व्होल्टेज तुम्हाला त्याला लावावं लागतं SCRला, तेव्हा तो SCR चालू होईल. आणि एवढं अमाऊंट ऑफ व्होल्टेज तुमच्याकडे आहे का त्याला लावायला? आणि असलं पण आणि तुम्ही लावलं पण तर SCR डॅमेज होऊन जाईल. त्याच्यामुळे फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग ही जनरली कॉमनली आपण यूज करत नाही. DV/dt ट्रिगरिंग एक आहे. DV/dt ट्रिगरिंगमध्ये कसं आहे की तुमचं कॅपॅसिटन्स इफेक्टवर हे काम करतं की गेट करंट तुमचा जो आहे तो CdV/dt, बरोबर. I = CdV/dt आपल्याला माहितीच आहे. तर जंक्शन कॅपॅसिटन्स त्याच्यामध्ये तयार होतो आणि DV/dt म्हणजे तुमचे जे डिप्लेशन लेअर आहे त्यांच्यामध्ये डिफरन्स तयार होतो मध्ये आणि तो डिफरन्स जो आहे तो फ्लक्च्युएट करतो आणि त्याच्याने SCR ऑन होऊन जातो कॅपॅसिटन्स इफेक्टमुळे. हे कधी पॉसिबल आहे? जेव्हा व्होल्टेज तुमचं फ्लक्च्युएट होईल तेव्हा. तर व्होल्टेज फ्लक्च्युएशन जेव्हा होतं ना सिस्टीममध्ये तेव्हा DV/dt मेथड ॲक्टिवेट होते आणि जर SCR बंद असेल ना तर SCRला चालू पण करू शकते आणि हे आपल्याला अवॉइड करायचं आहे. या गोष्टी हव्या आहे का आपल्याला? नाही. त्यासाठी DV/dtचं प्रोटेक्शन आपण वापरतो SCRमध्ये. म्हणजे अशी मेथड घेऊन आपण SCRला चालू नाही करणार, उलट आपण त्याच्यासाठी प्रोटेक्शन टाकू की असा SCR चालूच नाही झाला पाहिजे माझा. तर DV/dt प्रोटेक्शन आपण यूज करतो, पण ट्रिगरिंगसाठी कधीच आपण ही मेथड यूज करू शकत नाही. पण ट्रिगरिंगची ही सुद्धा एक मेथड आहे, लक्षात ठेवा. बाकी लाईट ट्रिगरिंगचा विचार करायचा झाला तर सफिशियंट अमाऊंट ऑफ लाईट आपण SCRवरती टाकतो आणि लाईट ट्रिगरिंगमुळे त्याच्यामध्ये जे तुमचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स आहे त्यांच्यावरती इम्पॅक्ट होऊन त्या SCRचा डिप्लेशन लेअर कमी होतो आणि SCR ऑन होतो. ही मेथड आपण बऱ्याचदा वापरतो. HVDC प्रोटेक्शन, HVDCमध्ये ट्रान्समिशन लाईन, HVDC ट्रान्समिशन लाईन्समध्ये आपण हे वापरू शकतो लाईट ट्रिगरिंगचं प्रोटेक्शन. टेम्परेचर ट्रिगरिंगसुद्धा
एक प्रोटेक्शन आहे की हाय टेम्परेचर थर्मल ट्रिगरिंग आपण त्याला म्हणतो, ते अप्लाय करून SCR, पण आपण जनरली ती मेथड वापरत नाही. आणि सगळ्यात मोस्ट कॉमन आणि मोस्ट फेवरेट आणि मोस्ट युजेबल मोस्ट कन्व्हिनियंट मेथड आहे गेट ट्रिगरिंग मेथड, जे आपण गेट पल्स देऊन करतो की मिली ॲम्पियरमध्ये आपली गेट पल्स द्यायची, IG गेट करंट द्यायचा आणि किलो ॲम्पियरमध्ये SCRमधून नंतर फ्लो व्हायला लागेल करंट. गेट कंट्रोल डिव्हाइस आहे आपला SCR, बरोबर. तर त्या पद्धतीने आपण त्याला करत असतो. तर लक्षात ठेवायचं आहे हे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं SCRमध्ये, तर SCRमध्ये तुमचं जर पुढे बोलायचं झालं तर टर्न ऑन झालं. आता टर्न ऑफ घेऊ आपण किंवा मग प्रोटेक्शन ऑफ SCR घेऊ आधी. SCRचं प्रोटेक्शनवरती सुद्धा बरेच प्रश्न विचारले जातात, प्रोटेक्शन ऑफ SCRवरती. तर प्रोटेक्शन ऑफ SCRवरती आपण आता जाऊ. त्याच्यामध्ये असतं DI/dt प्रोटेक्शन, बरोबर. त्याच्यानंतर DV/dt प्रोटेक्शन असतं. बघा DV/dt मी आत्ता बोललो की ते प्रोटेक्शन आपल्याला यूज करावं लागतं. ओव्हर करंट प्रोटेक्शन असतं एक SCRमध्ये, ठीक आहे. ओव्हर करंट गेला नाही पाहिजे. ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शनसुद्धा असतं SCRमध्ये. याच्यावर प्रश्न विचारतात. ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन असतं. थर्मल प्रोटेक्शनसुद्धा असतं SCRमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर गेट प्रोटेक्शनसुद्धा असतं. गेटसाठीसुद्धा प्रोटेक्शन लागेल ना तुम्हाला, तर गेट प्रोटेक्शन पण असतं. मग आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना, एक सर्किट फक्त लक्षात ठेवायचं आहे की हा तुमचा SCR आहे, बरोबर. आता हा SCRला गेट पल्स लावलेली आहे. आता या गेटसाठीसुद्धा काही प्रोटेक्शन लागेल, पण सगळ्यात आधी आपण SCRलाच प्रोटेक्ट करू, मग गेटचं बघू. आता बघा SCRमध्ये तुम्ही एक इंडक्टर असा सिरीजमध्ये लावून दिला तर काय होईल, DI/dtला इंडक्टर अपोज करतो चेंज इन करंटला, तर तो त्याच्यासाठी राहील. एक सर्किट ब्रेकर आपण टाकून देऊ सिरीजमध्ये, ठीक आहे. एक आणखी डिव्हाइस टाकलं जातं. आता मी थोडं हा SCR इकडे काढतो. एक डिव्हाइस टाकलं जातं फास्ट ॲक्टिंग करंट लिमिटिंग फ्यूज, हे सुद्धा सिरीजमध्ये टाकलं जातं. कशासाठी ते सांगतो. मग SCR काढतो, ठीक आहे. SCR झाला आपला इथे. आणि SCRच्या पॅरललमध्ये आपण एक प्रोटेक्शन टाकतो DV/dt प्रोटेक्शन, ठीक आहे. इथे त्याच्या अक्रॉस एक डायोड फॉरवर्ड याचा FWD फ्री व्हीलिंग डायोड पण आपण टाकतो रेजिस्टन्सच्या अक्रॉस, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आणि एक आपण व्हेरिएस्टर प्रोटेक्शन पण लावतो, व्हेरिएस्टर लावतो आपण, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण SCRचं प्रोटेक्शन करतो. मग आता मग आता याच्यामध्ये बघा हे DI/dt प्रोटेक्शनसाठी इंडक्टर टाकला आपण मध्ये, बरोबर. आता आपण सर्किट ब्रेकर किंवा हे फास्ट ॲक्टिंग करंट लिमिटिंग फ्यूज, हे जे सर्किट ब्रेकर किंवा फ्यूज काहीही टाका, हे कशासाठी टाकलं मग, तर हे तुम्ही ओव्हर करंट प्रोटेक्शनसाठी टाकलं. एक ओव्हर करंट प्रोटेक्शन आहे आणि एक चेंजिंग करंट प्रोटेक्शन आहे. तर चेंजिंग करंट प्रोटेक्शनसाठी इंडक्टर टाकला, ओव्हर करंट प्रोटेक्शनसाठी सर्किट ब्रेकर किंवा फास्ट ॲक्टिंग करंट लिमिटिंग फ्यूज टाकला, बरोबर. त्याच्यानंतर व्हेरिएस्टर काय टाकला मग, तर व्हेरिएस्टर ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शनसाठी टाकला इकडे, ठीक आहे. आणि हे जे तुम्ही पॅरललमध्ये एवढं मोठं टाकलं, हे कशासाठी टाकलं, तर DV/dt प्रोटेक्शनसाठी टाकला, बरोबर. जसं DI/dt साठी इंडक्टर टाकला तसा DV/dt साठी कॅपॅसिटर टाकला, सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स टाकून दिला, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. आणि थर्मल प्रोटेक्शन जे आहे ना, याच्यासाठी हीटसिंक आहे. हीटसिंक असते ज्याच्यावरती SCR आपला माउंट केलेला आहे. तर थर्मल प्रोटेक्शनसाठी हीटसिंक असते. मग आता गेट प्रोटेक्शन आपण बघू. हे झालं DI/dt झालं, DV/dt झालं, ओव्हर करंट झालं, ओव्हर व्होल्टेज झालं, थर्मलही झालं. आता गेट प्रोटेक्शनसाठी एक असतं तुमचं ओव्हर करंट प्रोटेक्शन आणि एक असतं तुमचं ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन. मग आता गेट सर्किट मी काढलं का अजून नाही, तर गेट सर्किट काढतो. गेट सर्किटमध्ये इथे रेजिस्टन्स टाकला, इथे एक झिनर डायोड टाकायचा, उलटाच असेल तो, बरोबर. झिनर डायोड टाकला, इथे एक रेजिस्टर टाकला, इथे एक कॅपॅसिटरही टाकला, ठीक आहे. आणि ते गेटला जोडून दिलं इथे. मग आता ह्याच्याने काय होईल, झिनर डायोड जो आहे ना तुमचा, तो ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शनसाठी राहील आणि ओव्हर करंट प्रोटेक्शनसाठी रेजिस्टन्स आपण टाकू इन सिरीज, जो आपण टाकला इथे दाखवला मी, बरोबर. बस हे महत्त्वाचं प्रोटेक्शन ऑफ SCR लक्षात ठेवा. याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो, ज्याचा आन्सर तुम्हाला देता आलं पाहिजे, ठीक आहे. पुढे वळूया आपण कम्युटेशन मेथडकडे. SCRच्या कम्युटेशन मेथड आपल्याला माहीत पाहिजे. मग कम्युटेशन मेथडमध्ये कोणकोणते कम्युटेशनचे टाईप्स आहे हे तर मी तुम्हाला सांगेलच, पण कम्युटेशन मेथडमध्ये आपल्याला काय माहीत पाहिजे, तर एक आहे तुमचं फोर्स कम्युटेशन आणि एक असतं नॅचरल कम्युटेशन. एक नॅचरल आणि एक फोर्स कम्युटेशन असतं. मग आता या नॅचरल आणि फोर्स कम्युटेशनमध्ये काय डिफरन्स आहे, सगळ्यात आधी तर कम्युटेशन काय आहे, तर ही तुमची टर्न ऑफ प्रोसेस आहे SCRची. SCRला तुम्हाला बंद करायचं आहे आता, टर्न ऑफ प्रोसेस ऑफ SCR. SCRला आपण चालू तर केलं, गेट करंट दिला, गेट पल्स दिली, SCR चालू झाला.
पण ACRला बंद तर करायचं आहे, मग बंद करणं आपल्या हातात नाही, पण अशी काही सिस्टीम तयार करायची की ACR बंद झाला पाहिजे. मग आता बंद करायला काहीतरी जुगाड आपल्याला करावं लागेल. त्यासाठी कम्युटेशन सर्किटरी डिसाईड झालेली आहे की कम्युटेशन सर्किटरीने आम्ही ACRला बंद करू. मग आता नॅचरल कम्युटेशन आणि फोर्स कम्युटेशन अशा 2 गोष्टी याच्यात येतात. नॅचरल कम्युटेशन म्हणजे काय की ACR त्याचा नॅचरली बंद होईल. मग आता तो नॅचरली त्याचा कसा बंद होईल, तर AC तो पॉसिबल आहे. AC सप्लाय जेव्हा असेल ना तेव्हा तो पॉसिबल आहे. फोर्स कम्युटेशन म्हणजे जेव्हा DC राहील तेव्हा ACR बंद करण्यासाठी फोर्स कम्युटेशन वापरावं लागेल, DC सप्लाय जेव्हा राहील तेव्हा. मग आता नॅचरल कम्युटेशनमध्ये डिफरन्स काय नॅचरल आणि याच्यामध्ये, तर इथे तुम्हाला नो एनी सर्किटरी रिक्वायर्ड. कोणती सर्किटरी तुम्हाला लागेल का नॅचरल कम्युटेशनमध्ये? नाही, तो त्याचा बंद होणार आहे. इथे तुम्हाला सर्किटरी रिक्वायर्ड आहे, बरोबर. मग इथे कॉस्ट पण तुमची वाढली, सर्किटरी टाकताय म्हणजे कॉस्ट वाढेल. इकडे तुमची कॉस्ट 0 राहील, डायरेक्ट सर्किटरी तुम्हाला टाकायचीच नाही आहे. इथे तुमचे कम्युटेशन लॉसेस पण होतील, कारण सर्किटरी टाकणं म्हणजे काय महत्त्वाचं, म्हणजे रेजिस्टर टाकाल तुम्ही, इंडक्टर टाकाल, सिरीज पॅरललमध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन करून टाकाल. माझा रेजिस्टर टाकला म्हणजे झालं, करंट फ्लो झाला, व्होल्टेज ड्रॉप आला, लॉसेस आले. मग लॉसेस तर आले, कम्युटेशन लॉसेस. इथे तुम्ही कोणती सर्किटरीच टाकली नाही ना, तर लॉसेस येणार का इकडे? नाही. कम्युटेशन लॉसेस इकडे ॲब्सेंट राहतील, बरोबर. कम्युटेशन लॉसेस ॲब्सेंट राहतील. त्याच्यानंतर नॅचरल कम्युटेशनचे एक्झाम्पल्स कोणकोणते? मग नॅचरल कम्युटेशन तुम्ही कन्व्हर्टरमध्ये वापराल, स्टेप डाऊन सायक्लो कन्व्हर्टरमध्ये वापराल, स्टेप डाऊन सायक्लो कन्व्हर्टरमध्ये. त्याच्यानंतर AC व्होल्टेज कंट्रोलरमध्ये सुद्धा तुम्ही नॅचरल कम्युटेशन वापराल, AC व्होल्टेज कंट्रोलरमध्ये पण वापराल, बरोबर. फोर्स कम्युटेशन तुम्ही कुठे वापराल, तर फोर्स कम्युटेशन इन्व्हर्टरमध्ये वापरू आपण, महत्त्वाच्या गोष्टी चॉपरमध्ये वापरू, बरोबर. आणि स्टेपअप सायक्लो कन्व्हर्टरमध्ये वापरू, स्टेपअप सायक्लो कन्व्हर्टर. आता याच्यामध्ये कसं आहे, एक क्वेश्चन मोस्टली फेमस आहे त्यांचा की स्टेपअप सायक्लो कन्व्हर्टरमध्ये कोणतं कम्युटेशन वापरता, फोर्स वापरता का नॅचरल वापरता, तर फोर्स कम्युटेशन वापरतात. तसं स्टेप डाऊन सायक्लो कन्व्हर्टरमध्ये नॅचरल कम्युटेशन वापरतात. हा एक बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर आता मी पुढे जातो आहे. पुढे आता मी सगळ्यात आधी डिस्कस करतो ह्या कम्युटेशन मेथडचे टाईप्स ऑफ कम्युटेशन. मग टाईप्स ऑफ कम्युटेशनमध्ये काय येणार तुमचं, तर टाईप्स ऑफ कम्युटेशनमध्ये वेगवेगळे टाईप्स आहे तुमचे, वेगवेगळ्या क्लासेसचे कम्युटेशन आहे. क्लास A कम्युटेशन, B कम्युटेशन, C कम्युटेशन, D कम्युटेशन, E कम्युटेशन आणि F कम्युटेशन, असे वेगवेगळे क्लासेस पडतात कम्युटेशनचे. मग आता या क्लासेसचे वेगवेगळे नावं आहे. आता यांचे सर्किट्स पण वेगवेगळे, पण यांच्या सर्किट्स आणि वेवफॉर्म आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे का AE-JEEच्या एक्झामसाठी, किंवा त्यांचे डेरिव्हेशन्स? बिलकुल नाही. आपल्याला लक्षात ठेवायची काय गरज आहे की कोणकोणतं कम्युटेशन यांच्यामध्ये यूज झालेलं आहे, बस त्यांची नावं लक्षात पाहिजे. मग क्लास A कम्युटेशन जे ना त्याला आपण लोड कम्युटेशन म्हणतो, लोड कम्युटेशन, किंवा आपण त्याला सेल्फ कम्युटेशन म्हणतो, लोड कम्युटेशन ऑर सेल्फ कम्युटेशन, बरोबर. तर सेल्फ कम्युटेशन बाय रेझॉनेटिंग द लोड असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, रेझॉनंट सर्किट याच्यामध्ये यूज होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर B कम्युटेशन जे आहे ना, क्लास B, ते एक करंट कम्युटेशन असतं, आणि हे सुद्धा तुमचं सेल्फ कम्युटेशन बाय LC सर्किट असतं. L आणि C म्हणजे इंडक्टर कॅपॅसिटर सिरीजमध्ये आपण यूज करतो, आणि मग सेल्फ कम्युटेशन बाय LC सर्किट, आणि यालाच आपण रेझॉनंट पल्स कम्युटेशन असं देखील म्हणतो. क्लास B कम्युटेशन आहे बरं का, हे लक्षात ठेवा. मग क्लास C कम्युटेशन काय, तर क्लास C कम्युटेशन जे ते तुमचं कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री कम्युटेशन असतं. क्लास C कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री कम्युटेशन. हे कशामुळे होतं, तर एक तुमचा ऑक्झिलरी SCR तुम्ही यूज करतात, आणि हा ऑक्झिलरी SCR त्या मेन SCRला बंद करतो, असं सर्किटसुद्धा असतं. तुम्ही बघितलं असेल ते, ठीक आहे, बघून घ्या एकदा, तर कारण सर्किटही विचारलं जाऊ शकतं ऑप्शन्समध्ये. क्लास D कम्युटेशनमध्ये याला आपण ऑक्झिलरी व्होल्टेज कम्युटेशन असं म्हणतो, ऑक्झिलरी व्होल्टेज कम्युटेशन. ठीक आहे, याला आपण बाय अनदर SCR, दुसरा एक SCR वापरून बंद करतो, जसं क्लास C मध्ये केलं तसंच. ठीक आहे, पण याला अनदर SCR नाव आहे, तिकडे ऑक्झिलरी SCR नाव होतं. ठीक आहे. ऑक्झिलरी व्होल्टेज कम्युटेशन यालाच आपण इम्पल्स कम्युटेशन असं देखील म्हणतो. क्लास D कम्युटेशनला इम्पल्स कम्युटेशन असं देखील म्हणतो. ठीक आहे. मग क्लास E कम्युटेशन असतं, तर क्लास E कम्युटेशनला
आपण एक्सटर्नल पल्स कम्युटेशन असं म्हणतो. काय म्हणतो? एक्सटर्नल पल्स कम्युटेशन. आणि क्लास एफ कम्युटेशन जे असतं त्याला आपण लाईन कम्युटेशन म्हणतो. लाईन कम्युटेशन. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, लाईन कम्युटेशन जे असतं ते तुमचं AC कम्युटेशन आहे. AC म्हणजे क्लास एफ हे ACC रिलेटेड आहे लाईन कम्युटेशन. आणि क्लास ABCDE हे फोर्स कम्युटेशन आहे. म्हणजे हे तुमचं लाईन कम्युटेशन आहे ना, ह्यालाच आपण नॅचरल कम्युटेशन म्हणू, कारण ACमध्ये आपण तेच यूज करतो. नॅचरली SCR बंद होतो तुमचा. पण DC साठी 5च टाईप्स आहे कम्युटेशनचे. क्लास ABCDE हे 5 कम्युटेशन लक्षात ठेवायचे आहे. तर आता SCRशी रिलेटेड महत्त्वाची जी थेरी होती ती या एपिसोडमध्ये मी डिस्कस केली. थायरिस्टर फॅमिलीबद्दल थोडंसं बोलायचं होतं मला अजून, ते आपण नवीन व्हिडिओमध्ये बोलूया. ठीक आहे. पुढची व्हिडिओ मी कन्व्हर्टरची घेऊन येतो. कन्व्हर्टर, इन्व्हर्टर हे सगळं आपण त्याच्यात डिस्कस करू. चॉपरसुद्धा घेऊ हवं तर, म्हणजे पूर्ण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आपलं पूर्ण रिवाईज होऊन जाईल. तर पार्ट 2 लवकरच उद्या किंवा परवा मी अपलोड करतो. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू सो मच.